नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत मीन राशी। मीन राशी महाशिवरात्रीनंतर तुमची मोठी इच्छा पूर्ण होणार आहे। या 5 गुपित गोष्टी उघडकीस येणार। मीन राशीच्या लोकांनो, महाशिवरात्रीपर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी साधा काळ नाही। हा काळ अदृश्य हालचालींचा आहे। ग्रहांची स्थिती वरवर शांत दिसत असली तरी सूक्ष्म पातळीवर राहू, केतू, शनी आणि चंद्र यांच्यातील ताण तुमच्यातील मन, नातेसंबंध, निर्णय क्षमता, दैनंदिन आयुष्यावर खोल परिणाम घडवत आहे। तुम्हाला कदाचित सध्या काही गोष्टी अनाकलनीय वाटत असतील। मनात अस्वस्थता, लोकांचे बदललेले वागणे, छोट्या गोष्टींचा मोठा परिणाम आणि अनपेक्षित अडथळे हे सर्व योगायोग नाहीत। मीन राशी ही जलतत्वाची, भावनाशील आणि अध्यात्माशी जोडलेली रास आहे। म्हणूनच ग्रहांचे सूक्ष्म कंपन सर्वात आधी तुमच्या मनावर परिणाम करतात। मन अस्थिर झालं की तुमचे विचार ढासळतात। व्हिडिओ संपूर्ण बघण्याआधी मंडळींनो, तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब जरूर करा। मीन राशीच्या लोकांनो, विचार ढासळले की निर्णय चुकतात आणि निर्णय चुकले की परिस्थिती हाताबाहेर जाते। म्हणूनच हा इशारा महत्त्वाचा आहे। महाशिवरात्री हा शिवतत्व जागृत होण्याचा काळ आहे। त्याआधी हा काळ ही परीक्षा घेणारा असतो। या काळात तुम्ही केलेल्या छोट्या चुका मोठ्या संकटाला आमंत्रण देऊ शकतात आणि घेतलेली छोटी सावधगिरी मोठं संकट टाळू शकते। म्हणूनच पुढील 5 गोष्टी टाळणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। हे फक्त नियम नाही तर तुमच्या संरक्षणाची कवच आहे। नंबर 1, कोणालाही आपल्या मनातील गुपित आणि भविष्याच्या योजना सांगू नका। यामागचं खोल कारण काय आहे तर महाशिवरात्रीपर्यंतचा हा काळ मीन राशीसाठी अत्यंत संवेदनशील आहे। कारण तुमचा स्वामी ग्रह चंद्र मन, भावना आणि विश्वास यांच्याशी थेट जोडलेला आहे। सध्या राहूचा सूक्ष्म प्रभाव तुमचा संवाद, ओळखी आणि सामाजिक वर्तुळावर पडत आहे। तर याचा अर्थ असा की तुम्ही जे बोलतात, ज्या व्यक्तींवर विश्वास ठेवतात आणि ज्या गोष्टी शेअर करतात त्या उलट तुमच्या विरुद्ध वापरल्या जाऊ शकतात। मीन राशीचे लोक मनाने खूप स्वच्छ असतात। त्यांना वाटतं की आपण जसं आहोत तसंच जगही आहे। पण या काळात तुमच्या भोवती असलेले काही लोक तुमच्या निरागसपणाचा फायदा घेऊ शकतात। तुम्ही जर तुमच्या पुढील योजना, नोकरीतील बदल, व्यवसायातील कल्पना, आर्थिक योजना, घरातील मतभेद किंवा वैयक्तिक अडचणी कोणालाही सांगितल्या तर त्या गोष्टी पुढे जाऊन अडथळे निर्माण करू शकतात। आता विशेष लक्ष ठेवा की तुमचं कौतुक करणारे सगळेच तुमचे हितचिंतक नसतात। जास्त चौकशी करणारे लोक बहुतेक वेळा माहिती गोळा करत असतात। तुमच्याबद्दल इतरांकडून गैरसमज पसरवले जाऊ शकतात। या काळात कमी बोला, जास्त निरीक्षण करा। तुमच्या मनातील योजना फक्त स्वतःपुरत्या ठेवा। गुपित राखणे हे तुमचे सर्वात मोठे संरक्षण आहे। मंडळींनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। आणि हो, ही माहिती तुम्हाला आवडत असेल आणि आवडली की त्याला लाईक करायला बिलकुल पण विसरू नका। नंबर 2, रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका। भावनिक अस्थिरतेचा सापळा सध्या शनीची दृष्टी तुमच्या मानसिक स्थैर्यावर काम करत आहे। लहान गोष्टी मनाला जास्त लागतात, गैरसमज पटकन होतात आणि प्रतिक्रिया तीव्र येतात।
एखाद्याचं बोलणं, वागणं किंवा दुर्लक्ष तुम्हाला आतून अस्वस्थ करू शकतं. पण हाच तो सापळा आहे. या काळात तुमचा राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो. रागात घेतलेले निर्णय पुढे जाऊन पश्चातापाची कारणे बनतात. उदाहरणार्थ, नोकरी सोडण्याचा, अचानक निर्णय बदलण्याचा, व्यक्तींशी नातं तोडणं, व्यवसायातील भागीदारी मोडणं, घरात कठोर शब्द बोलून नात्यात दुरावा निर्माण करणं. मीन राशीचे लोक भावनिक असल्यामुळे ते मनातून निर्णय घेतात, पण या काळात मन स्थिर राहत नाही. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय किमान 24 तास थांबून घ्या. मन शांत झाल्यावरच निर्णय घ्या, अन्यथा क्षणाचा राग आयुष्यभराची पोकळी निर्माण करू शकतो. नंबर 3, पैशांबाबत बेफिकीरपणा करू नका. केतू निर्माण करतो भ्रम. केतूचा प्रभाव आर्थिक बाबतीत भ्रम निर्माण करतो. तुम्हाला काही गोष्टी खूप फायदेशीर वाटू शकतात. काही लोक खूप विश्वासार्ह वाटू शकतात. काही योजना खूप आकर्षक वाटू शकतात. पण या आकर्षणामागे धोका दडलेला असू शकतो. या काळात काही गोष्टी विशेषतः टाळा. कोणालाही मोठी रक्कम उधार देणे, पटकन नफा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे, ओळखीच्या लोकांच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे, अचानक महागड्या वस्तू खरेदी करणे. मीन राशीचे लोक भावनेत येऊन आर्थिक मदत करतात, पण सध्या दिलेला पैसा परत येण्याची शक्यता खूप कमी असते. शिवाय चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यास मोठे नुकसान होऊ शकते. हा काळ पैसा वाढवण्याचा नाही तर जपण्याचा आहे. आर्थिक शिस्त, संयम आणि सावधगिरी याच तुमच्या संरक्षणाच्या किल्ल्या आहेत. नंबर 4, कोणाच्याही भांडणात, वादात किंवा राजकारणात पडू नका. अदृश्यरित्या तुमचं नाव ओढलं जाऊ शकतं. महाशिवरात्रीपर्यंतचा काळ असा आहे की राहू आणि शनीची सूक्ष्म हालचाली तुमच्या सामाजिक वर्तुळात गोंधळ, गैरसमज, मतभेद निर्माण करू शकते. मीन राशीचे लोक स्वभावतः शांतताप्रिय आणि मध्यस्थी करणारे असतात. कुठे वाद झाला तर आपोआप समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. पण सध्या हीच तुमची चूक ठरू शकते. तुम्ही फक्त समजवण्यासाठी मध्ये पडले तरी दोन्ही बाजू तुम्हालाच दोष देऊ शकतात. तुमचं बोलणं वाकवून पुढे सांगितलं जाऊ शकतं. तुमचं नाव न घेता नकळत बदनामीत ओढलं जाऊ शकतं. तुम्हाला नको त्या वादात साक्षीदार किंवा आरोपीसारखी भूमिका घ्यावी लागू शकते. घरातील वाद, नातेवाईकांमधील मतभेद, मित्रातील तणाव, ऑफिसमधील गटबाजी किंवा शेजाऱ्यांमधील वाद, कुठल्याही गोष्टीत मत देऊ नका. मला माहीत नाही, तुम्ही दोघे ठरवा, मी यात पडणार नाही, हे वाक्य वापरणे शहाणपणाचे ठरेल. विशेषतः कामाच्या ठिकाणी कोणाचीही बाजू घेऊ नका. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहा. गॉसिप, चर्चा या ठिकाणी सहभागी होऊ नका, कारण या काळात लोक तुमच्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढू शकतात. तटस्थ राहणं हेच तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे. नंबर 5, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा. मन आणि शरीराचा ताळमेळ बिघडू शकतो. मीन राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे तुमचं मन, झोप, भावना आणि शरीर यांचा एकमेकांशी अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या चंद्रावर पडणारे ग्रह प्रभाव तुमच्या झोपेच्या पॅटर्नवर, मानसिक स्थैर्यावर आणि ऊर्जा पातळीवर परिणाम करू शकतात. जर तुम्ही उशिरापर्यंत मोबाईल, TV किंवा काम करत बसलात
तर त्यामुळे अनियमित जेवण केलं, पुरेशी झोप घेतली नाही, मनातल्या चिंता दाबून ठेवल्या तर त्याचा थेट परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवरती होईल. मन थकलं की माणूस चुकीचे निर्णय घेतो, जास्त भावनिक होतो आणि लहान गोष्टींनी अस्वस्थ होतो. या काळात काही खालील गोष्टी पाळणे अत्यंत गरजेचे आहे. शक्यतो लवकर झोपणे आणि लवकर उठणं, हलकं सात्विक अन्न घेणं, रोज किमान 10 ते 15 मिनटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे, मनातील अस्वस्थता लिहून काढणे किंवा ध्यान करणे. आरोग्य बिघडलं की मन बिघडतं आणि मन बिघडलं की निर्णय बिघडतात. म्हणूनच हा काळ शरीर आणि मन दोन्ही सांभाळण्याचा आहे. महाशिवरात्रीपर्यंत स्वतःची विशेष काळजी घेतली तर पुढचा काळ अधिक स्थिर आणि अनुकूल जाणवेल. महाशिवरात्रीपर्यंतचा हा टप्पा तुमच्यासाठी जागरूकतेची परीक्षा आहे. घाबरण्याचा नाही, पण दुर्लक्ष करण्याचाही नाही. या काळात तुम्ही किती संयम ठेवतात, किती कमी बोलता, किती शहाणपणाचे वागतात आणि किती स्वतःवर नियंत्रण ठेवतात यावर पुढील काळाची स्थैर्य अवलंबून आहे. लक्षात ठेवा, संकट मोठ्या आवाजात येत नाही, ते आधी सूक्ष्म संकेत देतं. तर संकेत तुम्हाला या काळात दिसत आहे. लोकांचे बदललेले चेहरे, अचानक निर्माण होणारे वाद, मनातील अस्वस्थता, आर्थिक गोंधळ, झोपेचा त्रास हे सर्व संकेत आहेत की तुम्ही सावध राहण्याची गरज आहे. जर तुम्ही या 5 गोष्टी मनापासून टाळल्या तर महाशिवरात्रीनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळताना दिसेल. मन स्थिर होईल, अर्थही कमी होतील, निर्णय स्पष्ट वाटू लागतील. हा काळ तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक सजग, परिपक्व आणि मजबूत बनवण्यासाठी आहे. शेवटी एकच लक्षात ठेवा की शांत राहा, कमी बोला, जास्त निरीक्षण करा आणि प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने हा संवेदनशील काळ सुरक्षितरित्या पार पडेल आणि त्यानंतर नव्या स्थैर्याची सुरुवात होईल. तर मंडळींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला बिलकुल पण विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ. आणि एवढा वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितला, ती संपूर्ण माहिती बघितली, त्या पद्धतीने तुम्ही तुमची काळजी जरूर घ्या. भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.